पनवेलच्या कर्मवीर भाऊराव पाटील चौकात माणुसकीला लाजवेल अशी घटना घडली आहे। ओला उबेर चालक दादा हयात माणियार अजरोली गावातील रहिवासी त्यांच्या आजारी पत्नीसाठी ज्या नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात दाखल आहेत त्यांच्यासाठी जेवणाचा डबा घेऊन जात होते। वाटेत दारूच्या नशेत असलेल्या सोमनाथ इचके व दीपक मोरे यांच्या टोळक्याने त्यांच्या गाडीला धडक देऊन जीवघेणा हल्ला केला अशा आशयाची बातमी एका चॅनलला फिरत असल्याने अखेर सोमनाथ इचके यांनी कोकण संध्या चॅनलवर सत्यता मांडली। यावेळी आम्ही नशेत नव्हतो, नो एंट्री मधून ओला उबेरवाला आल्याने बातचीत झाली। त्यानंतर लगेचच त्याने फोन केल्यावर मुस्लिम लोकांचा तांडा भांडण करण्याच्या हेतूने आल्याने हाणामारी झाली। मात्र एका नवीन सुरू झालेल्या चॅनलच्या नवख्या पत्रकाराने कोणतीही दुसरी बाजू ऐकून न घेता आमच्यावर जे आरोप बातमीच्या माध्यमातून केलेत ते चुकीचे आहेत। तसेच सध्या पनवेल परिसरात लव्ह जिहाद सारखाच मोटार जिहाद देखील सुरू झाला असून गेल्या काही महिन्यात अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्यामध्ये स्वतःहून गाडीला कट मारून भांडण उखडून काढणे, सार्वजनिक ठिकाणी स्टंटबाजी करणे आणि कोणी ते करण्यास थांबवले तर त्याला मारहाण करणे असे प्रकार एका विशिष्ट समाजाच्या लोकांकडून केले जात असल्याने नक्की या समाजाला काय साध्य करायचं आहे? रात्री अपरात्री फिरणाऱ्या या टोळक्यांना पोलीस का संरक्षण देतात असे अनेक सवाल उपस्थित होत असल्याने ही झालेली घटना देखील पूर्वनियोजित होती का याची चौकशी करणे गरजेचे आहे। तसेच रात्रीच्या 12:30 वाजता कोणता डब्बा द्यायला हा माणूस जात होता? खरं तर डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी रुग्णालयात सर्व रुग्णांना 2 वेळचे जेवण नाश्ता रुग्णालयामार्फत दिले जाते। मग नक्की हा इसम इतक्या रात्री काय करत होता? अचानक त्याच्या एका फोनमुळे इतके मुस्लिम लोक कसे हजर झाले याची देखील पूर्ण चौकशी करणे गरजेचे आहे। तसेच सदर बातमी देणाऱ्या पत्रकाराने पूर्ण शहानिशा न करता एकतर्फी बातमी दिल्याने आम्ही आमची भूमिका कोकण संध्याकडे मांडली जेणेकरून आम्हालाही न्याय मिळेल असे सोमनाथ इचके यांनी यावेळी सांगितले आहे। कोकण संध्या न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। सोमनाथजी, काय प्रसंग घडला होता त्या दिवशी आणि कशा प्रकारे त्याची मागणी करण्यात आली सविस्तर जरा लोकांना सांगा। ऍक्च्युली त्या दिवशी आम्ही साखरपुड्यावरून येत होतो आणि इथं या चौकामध्ये बाजूला तळ्याच्या बाजूला तिथं माझ्या जवळ इथं दुकानापासून आम्ही येत असताना तो व्यक्ती समोरून एकदम कॉम साईडने येत होता आणि एकदम रात्रीची खूप स्पीडमध्ये गाडी होती। आम्ही आमची गाडी कंट्रोल करून कधीतरी ती गाडी ठोकली आणि ते ओलावाल्यांना घाई असते तेव्हा आम्ही त्याला ते जाब विचारायला गेलो। जाब विचारायला गेल्यानंतर तो प्रकार घडला। त्यानंतर काही लोक होते त्यांच्या इथे लगेच ते बोलले काय काय करायला लागलं म्हणून ती बाचाबाचीमध्ये तो प्रकार घडला। तर त्यांनी लगेच नाक्यावरून उठून माहित नाही पण 5 ते 10 मिनिटात कमसे कम 100 लोक त्यांची जमा झाली। त्यानंतर काय झालं तेव्हा त्यांनी माणसं बोलवले, त्यानंतर पुढे प्रसंग काय घडला? प्रसंग म्हणजे मी त्यावेळेस मी ऍक्च्युअली आम्ही हे सोडासोडीच चालली होती तर काय एकमेकून घेऊ हे, पण नंतर त्याच्यातली काही जण आली त्यांनी ड्रिंक केली होती तरी आणि ड्रिंक करून त्यांनी आपल्या माणसाला खाली पाडलं। मग ते आम्हाला ते सहन झालं नाही मग आम्ही ते आमचा स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यांना मारावं लागला। सोशल मीडियावरती जी बातमी येते त्या बातमीमध्ये त्यांनी असा उल्लेख केला की त्यांची काहीतरी आहे आजारी बायको कोण आजारी होती असा काहीतरी उल्लेख आहे की कोणतरी त्यांचा रुग्ण पेशंट न्यायचा होता म्हणून त्या संदर्भामध्ये त्यांनी त्याचा प्रकार दाखवलेला आहे वृत्तात। त्याच्याबद्दल काय मत आहे? आता आम्हाला त्याचं काय माहित नाही कारण रात्री 11:30 वाजता मला तर वाटत नाही कोण असं तर काय आम्हाला ते जाणवत नाही। रात्री त्यावेळेस 11:30-12 वाजायला आले आणि त्यानंतर तो व्यक्ती तर गायब झाला आणि जे दुसरी जी लोक ज्यांचा काही संबंध नसताना त्या लोकांमुळे भांडण झाले। पूर्ण मॉब आला समाजाचा एक पूर्ण मॉब आपल्याला मारला। आपले किती लोक होते? आपले किती तरुण होते? आम्ही 5 जण होतो। आम्ही 5 जण नंतर त्याच्यानंतर मग काही लोकांना आपल्या समाजामुळे काही लोक आली पण आपली लोक साईडलाच होती पण हे मॉब खूप असल्यामुळे आम्हाला त्यांच्यावरती अटॅक करावा लागला। त्यानंतर आपण पोलीस ठाण्यामध्ये काय नाही आम्ही इथेच थांबलो। ऍक्च्युली आम्ही इथेच थांबलो। पोलिसाची गाडी आल्यामुळे पोलिसाची गाडी आली आणि मग आम्ही पोलिसांसोबत निघून गेलो। तर ती लोक पळून गेली होती पोलीस स्टेशनला गेले, कोण इकडे गेले ते आम्हाला माहित नाही पण नंतर काही लोक त्यातले ठराविक लोक पोलीस स्टेशनला दिसते, बाकी जे भांडण करायचे त्यातले लोक काही लोक दिसलेच नाही तिथे। म्हणजे एक अशा प्रकारे एक ठरवून केलेला आहे का? कारण बऱ्याच दिवसापासून बऱ्याच महिन्यापासून असे प्रकार होतात की गाडीला कट मारायची रात्री आणि मग हिंदू मुस्लिम तणावामध्ये हिंदू मुस्लिम वाद करायचा आणि मुस्लिम संघटनांची जी पोरं आहेत ती तयारच असतात
असा प्रकार आपल्या बरोबरच नाही घडला. याच्या आधी बऱ्याचशा 3 महिन्यापासून आणि 6 महिन्यापासून याच्यावर अभ्यास करतोय एक पत्रकार म्हणून. तर तसाच प्रकार हा दिवसेंदिवस घडतो. जास्त करून हा प्रकार रेल्वे स्टेशन जवळ घडतो. रेल्वे स्टेशन असेल, धक्क्याचा भाग असेल, या परिसरामध्ये घडतो. तर याच्यावरती असं काय आपल्याला वाटतं की बाबा आपल्यावरती हा एक वेगळाच म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिमांच्या भांडणामध्ये अडकवण्याचा प्रयत्न त्यावेळेला केला गेला होता. मला पण तसंच वाटतं की त्यावेळेस, कारण माझा तो आमचा मोटिव्हच नव्हता. तो फक्त गाडी ठोकली त्याचा आम्ही जाब विचारायला गेलो. तो जाब गाडी का बाबा ते तू एवढी घाई का झाली, ते ऍक्च्युली त्यासाठी त्या ठिकाणी नो एंट्रीचा बोर्ड आहे. तुम्ही आजही तिथं पाहू शकता. त्यामुळे समोर नो एंट्रीचा बोर्ड आहे आणि ती गाडी नो एंट्रीतून तुम्ही फास्ट मध्ये येताय तुम्ही. तर तुम्ही मी त्याला विचार नो एंट्री असताना तू एवढा फास्ट का आला. आणि त्याला विचारायला गेलो नो एंट्री असताना तू एवढा फास्ट का आला. तू कम से कम तू बोर्ड तर पहा. एवढा तुला ठीक आहे, तुला घाई झाली आहे, पण थोडा समोरची पण गाडी पहा ना तू. तर आमची गाडी ठोकल्यामुळे थोडं आम्हाला पण थोडंसं त्याचा जाब विचारायला गेल्यानंतर हे प्रकार घडला. आता आपली काय मागणी आहे, ज्या संदर्भात जी न्यूज आलेली आहे, बातमी आज फिरते, ती आपल्या विरुद्ध बातमी फिरते. सत्याचा पुन्हा पडताळणी करता ही बातमी केलेली आहे. त्यासाठी आपण लोकांना काय सांगू शकतो, पनवेल जनतेला काय? ही चुकीची बातमी आहे. ऍक्च्युली मी श्री गणेश भाजी मार्केट व्यापारी संघटनेत आम्ही सगळे लोक गुन्ह्यागोविंदाने राहत असतो. आमच्या मार्केटमध्ये मुस्लिम समाजाची पण खूप दुकानं आहेत. तुम्ही त्या लोकांनाही विचारा का बा आम्ही जाणून बुजून अशी काही गोष्ट करू शकतो का. हा उलट ती लोक आम्हाला पाठिंबा देतात. त्यांना विचारा तुम्ही कोणाला पण, का आम्ही असा कधी वाद करत नाही. पण काही ठराविक लोक असतात का त्यांना ते पाहिजे असतं. आता हे तुम्ही ते चॅनलच्या माध्यमातून पाहिलंच असेल. त्यांनी आम्हाला काय काय गुंड काय, नशेडी काय, हे काय ते काय. ऍक्च्युली ते भांडण चालू असताना त्यांच्या एका मुलाच्या खिशामध्ये तो बोलला अरे निकालो तलवार निकालो. तर आम्ही ते म्हणलं धरला त्याला. ते तलवार बघायला गेलो, आतमध्ये त्याची चिलीम निघली. त्याला म्हणलं काय ही तलवार आहे का, आहे ते त्याला विचारा. तो म्हणला अरे हा. ते त्यावेळेस ते आता आपलं काय म्हणणं आहे त्यात, एक थोडक्यात म्हणणं आपलं एक म्हणणं आहे, त्यांनी बातमी दिली, ही चुकीची बातमी दिलेली आहे. आणि जर आम्हाला जर असं केलं तर आम्ही ठोक्याला दिल्याशिवाय राहणार नाही. कारण आम्ही काही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत हे त्यांनी विसरू नये. पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल.